श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे श्रद्धा की शंका. एका गावात प्रचंड दुष्काळ पडला होता. गावकरी खूप चिंतेत होते. शेवटी सर्वांनी ठरवले की गावाबाहेर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन पावसासाठी प्रार्थना करायची. दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी मठात जमा झाले. स्वामींच्या मूर्तीसमोर प्रार्थना सुरू होणार होती, पण त्या गर्दीत एक लहान मुलगा आपल्यासोबत एक मोठी छत्री घेऊन आला होता. हे पाहून काही लोक त्याची थट्टा करू लागले. एक माणूस हसून म्हणाला, "अरे वेड्या, सगळीकडे कडक ऊन पडले, ढगांचा पत्ता नाही, आणि तू एवढी मोठी छत्री घेऊन आलास, कशाला हवं हे ओझ?" तो मुलगा निरागसपणे म्हणाला, "काका, आपण सगळे मिळून स्वामींना विनंती करायला आलो आहोत की पाऊस पाड. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या स्वामींनी प्रार्थना ऐकली की पाऊस पडणारच. मग घरी जाताना मी भिजायला नको म्हणून मी छत्री आणली आहे." त्या लहान मुलाचा विश्वास पाहून सर्व गावकरी शांत झाले. त्यांना समजले की ते फक्त प्रार्थना करायला आले होते, पण त्या मुलाला ती प्रार्थना पूर्ण होणारच याची खात्री होती. या कथेचा मिळणारा बोध असा: प्रार्थना करताना मनात शंका असेल तर ती फळत नाही. जेव्हा तुमची श्रद्धा त्या लहान मुलासारखी निखळ आणि पक्की असते, तेव्हा स्वामींचे चमत्कार अनुभवायला मिळतात. तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा. आणि श्री स्वामी समर्थ भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.